पुढची बातमी नागपूरमधून। नागपुरातील 14 उड्डाण पूल आज वाहतुकीसाठी बंद असतील। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्यात। बंद केलेल्या प्रत्येक उड्डाण पुलावर वाहतूक पोलीस हे तैनात आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच नागपुरातील तब्बल 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। मी सध्या आहे सदर उड्डाणपूल परिसरामध्ये। मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर होऊन अपघात होतात। दरवर्षीचं हे अपघाताचं प्रमाण जे आहे ते कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हे पाऊल उचललेले आहे। नागपुरातील सीताबर्डी, सदर, वाडी, रामझुला यासह 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी ट्रॅफिक पोलिसांनी बंद केलेले आहे। प्रत्येक उड्डाणपुलाजवळ एक पोलीस कर्मचारी तैनात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। यामुळे नागपूरकरांना प्रवास करताना थोडा जास्त वेळ लागतो, परंतु अपघाताचं प्रमाण जे आहे ते कमी असतं, कारण की नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याचा वापर होतो आणि उड्डाणपुलावरून जे काही दुचाकीस्वार जातात त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे। यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहे नागपुरात। त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागपुरातले तब्बल 14 उड्डाणपूल अशा प्रकारे वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये रामझुल्याचा जो महत्त्वाचा उड्डाणपूल आहे हा जवळपास 3 ते 3.5 किलोमीटरचा हा एक उड्डाणपूल आहे सदरचा, जे लोकांना प्रचंड सोयीचा आहे, परंतु आता हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे। सीताबर्डीचा उड्डाणपूलही आज वाहतूक पोलिसांनी बंद करण्यात आलेला आहे। संपूर्ण दिवसभर सर्व वाहतुकीसाठी हे उड्डाणपूल जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। नक्कीच गजानन, नागपूरमध्ये प्रशासनाकडून उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल। मात्र आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करूयात की पुढचे किमान 2 दिवस तरी दुचाकीवरून प्रवास करत असताना किंवा रस्त्यावरून चालत असताना तुम्ही सुद्धा आवश्यक ती काळजी घ्या। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।